बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। कष्ट, संघर्ष आणि जिद्दीपासून सुरू झालेला एक प्रवास। एका गावातील छोट्याशा घरात जन्मलेला एक मुलगा, ज्याने आयुष्यभर अन्यायाशी झुंज दिली आणि जगाला समानतेचा नवा श्वास दिला। छळ, भेदभाव, उपेक्षा, त्यांचं बालपण सोपं नव्हतं, पण त्यांची इच्छा, त्यांचा निर्धार पर्वतापेक्षाही मोठा होता। शाळेच्या बाकापासून कोलंबिया विद्यापीठापर्यंत, लंडनच्या संसदेतल्या अभ्यासातून भारतीय संविधानाच्या कणाकणात त्याने ज्ञानाला शक्ती बनवलं आणि संघर्षाला परिवर्तनात बदललं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एकच नाव पण हजारो स्वप्नांचा आधार, समतेचा मार्गदर्शक, संविधानाचा शिल्पकार आणि करोडो लोकांच्या स्वाभिमानाचा दीपस्तंभ। आज आपण आदराने स्मरतो त्यांच्या त्या अढळ प्रवासाला। त्यांनी भारत बदलला आणि आपल्यालाही। आज आपण भेट देणार आहोत आंबवडेच्या त्या पवित्र मातीला, जिथून इतिहासात एक तेजस्वी अध्याय सुरू झाला। याच शांत प्रसन्न गावातून जन्माला आला ज्ञानाचा ज्योतिस्तंभ, न्यायाचा रक्षक आणि मानवतेचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या भूमीचा प्रत्येक कण म्हणतो, इथून उगवला होता एक विचारांचा सूर्य। आज ब्लॉग एक्सप्लोरेशन तुम्हाला घेऊन चाललंय त्या जन्मस्थळाच्या, त्या आठवणींच्या, त्या प्रेरणेच्या प्रवासात। ही एक भेट नाही, ही आहे बाबासाहेबांना मनपूर्वक कृतज्ञ श्रद्धांजली। जय भीम। सगळ्यांना मैत्रीपूर्ण जय भीम। जय भीम मित्रांनो आणि सर्वच मित्रमैत्रिणींनो। तर आज आपण आलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी, जे आहे कोकणातील पूर्वीच्या दापोली आणि आता दापोलीचं विभाजन दापोली आणि मंडणगड तालुका झाल्यानंतर मंडणगडातील आंबडवे या गावी, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आहे। आणि मी आयुष, आम्हीसुद्धा त्याच तालुक्यातून बिलॉंग करतो। तर आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही अशा एका व्यक्तीच्या, की ज्याला जगामध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज बोलतात, अशा ठिकाणी आपण याला आलेलो आहोत। तर तुम्ही बघू शकता की इथे पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूर्वी घर होतं आणि आता त्याचं स्मारकामध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे। जाऊ। आपण सगळे आता बाबासाहेबांच्या मूळ गावी म्हणजेच आंबडवे या ठिकाणी आलो आहोत। तर आपल्यासोबत बाबासाहेबांच्या गावचेच म्हणजे त्यांचेच वंशाचेच भाऊबंद, जसे आपल्याकडे कोकणामध्ये भावकी आपण बोलतो, तर तसेच आपल्यासोबत आहेत सकपा। जसं की सगळ्यांना माहिती असेल की बाबासाहेबांचं पूर्वीचं आडनाव हे सकपा होतं। तर आपल्यासोबत सुदर्शन सकपा आहेत, तर त्यांचं आपण आपल्या चॅनलवर स्वागत करूया। भीमराया लिहिले तू परिश्रमाने, कलम प्रत्येक त्या संविधानाचे, अधिकार देऊन नागरिकाचे, घडविले गणराज तू आधुनिक भारताचे। शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, मार्ग प्रगतीचा दावेला देना। क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू भारताचा।
जगाचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेज तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आभास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. भीमराया. हे बाबासाहेबांचं मूळ म्हणजे त्यांच्या आजोबा इथे राहत होते. बाबासाहेबांचं मूळ घर इथे होतं आणि ह्याच ठिकाणी बाबासाहेबांचं वास्तव्य होतं. आणि बाबासाहेब 1ली ते 9वीपर्यंत इथे कंटिन्यू वर्षातून 2 वेळा आपल्या वडिलांसोबत येत असत. इथे धर्मांतराच्या आधी भवानी देवीचं स्थान होतं. बाबासाहेबांचं कुळदैवत म्हणजे आमचंच कुळदैवत भवानी देवी होतं. जसं शिवाजी महाराजांचं कुळदैवत भवानी देवी, तसं बाबासाहेबांचं पण कुळदैवत भवानी होतं. आणि त्या भवानी देवीचं पूजा वर्षातून 2 वेळा व्हायच्या आणि त्यासाठी बाबासाहेब इथे यायचे. धर्मांतरानंतर पूर्ण आम्ही कुळदैवत वगैरे सर्व काढून टाकलं आणि बौद्ध धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही इथे त्यांचे पूर्वज सर्व तशा पद्धतीने जगू लागले. बाबासाहेबांचं किस्सा म्हणजे बाबासाहेबांच्या वडिलांनी त्यांचा 2 नंबर मुलगा होता आनंद आंबेडकर म्हणून. तर त्यांचं लग्न भावकीत व्हावं, आपल्या भावकीत व्हावं हा उद्देश डोक्यात ठेवून रामजी बाबांनी आपल्या मुलाचं लग्न इथे केलं. आणि त्या लग्नाला बाबासाहेब आणि रामजी बाबा संपूर्ण फॅमिली त्यावेळेस इथे हजर होते. आणि बाबासाहेब त्यावेळेस 7वी 8वीला काहीतरी होते. आणि बाबासाहेबांना छंद जास्त होता पुस्तकं वाचायचा म्हणजे अभ्यास करण्याचा. तर बाबासाहेब इकडं लग्नाची तयारी चालू होती, नवरा वराडी जायचं होतं नवरीच्या गावात आणि बाबासाहेब एका जंगलामध्ये पुस्तक घेऊन गेले होते आणि तिकडेच राहिले. हां, तिकडे गेले. आणि मग लग्नाला नवरा बाहेर काढल्यानंतर बाबा शोधाशोध झाली, बाबा भिवा कुठे आहे. मग शोधाशोध झाल्यानंतर एक कुणबी समाजाची बाई खाली शेतात गेली होती, तिला विचारलं पैथून कोण मुलगा गेला का. तर त्यांनी सांगितलं खाली त्या देवळामध्ये जाऊन बसलेला आहे एक मुलगा, पुस्तक घेऊन तो वाचतोय तिथे. आणि मग धावाधाव त्या देवळात. इथून जवळ 1 किलोमीटर आहे, खाली जंगल आहे, खूप मोठं दाट जंगल आहे. दाट जंगलात बाबासाहेब जाऊन अभ्यास करत होते. मग तिथून घेऊन आल्यानंतर मग हा समोरचा डोंगर दिसतोय, त्या डोंगराच्या पलीकडे कंदेरी आहे. कंदेरी, पेवे, पडवे, उंबरशत असं करत करत मापरळ नंतर गोमेंडी. त्या गोमेंडी गावची मुलगी होती त्यांना, म्हणजे मुकुंदराव आंबेडकरांची आई, ही तिथली होती. तर मग तिथे बाबा गेल्यानंतर संध्याकाळी परत रिटर्न इकडे आलेले. आणि हा संपूर्ण परिसर बाबासाहेबांनी तोडून काढलेला आहे. आणि बाबासाहेबांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे अगदी हा इथला पूर्ण परिसर. त्याच्यामुळे बाबासाहेबांचे वडील आजोबा मिलिटरीत होते, बाबासाहेबांचे वडील मिलिटरीत होते. त्याच्यामुळे जरी जन्म मध्य प्रदेशला मऊ या ठिकाणी झाला असला तर पूर्वज मूळ आंबडव्याचेच आहे, असा इतिहास आहे. आणि बाबासाहेबांच्या वडिलांना खूप मुलं झाली. 14वे रत्न हे बाबासाहेब होते. असा एकंदरीत आमच्या गावचा इतिहास आहे. आणि बाबासाहेब म्हणजे गावाला कधी विसरलेच नाही. पण 1952-53ला बाबासाहेबांनी आपल्या गावात जायची इच्छा व्यक्त केलेली कार्यकर्त्यांसोबत. परंतु कार्यकर्ते बोलले बाबासाहेब रस्ताच नाही तर जाणार कसे. तेव्हा बाबासाहेब पूर्ण थकले होते. बाबासाहेबांचा गुडघ्यांचा त्रास होता बाबासाहेब, त्याच्यामुळे बाबासाहेब येऊ शकले नसते चालत. पाचरळवरून इथे चालत यायचं म्हणजे साधी गोष्ट नाही. तर त्या काळी मग नाही, तेव्हा मग राहिलं. जर त्यावेळेस बाबासाहेब आले असते ना तर आंबडवे अजून वेगळं असतं, तेव्हाच वेगळं झालं असतं. पण कालांतरी मग कोणीच त्याच्याकडे बाबासाहेब गेल्यानंतर कोणीच लक्ष दिलं नाही. बाबासाहेबांनी असं की कुटुंबासाठी पण काय एवढं हे ठेवलं नव्हतं. तेव्हा कुटुंब तर लक्ष देईल असाही हे नव्हता प्रसंग. बाळासाहेबांना भाऊ आपली मुलं आहेत त्यांना पण भरभरच काय तर देऊन गेले तसं पण नाही. बाबासाहेबांच्या पूर्ण प्रॉपर्टी ही संपूर्ण पब्लिक प्रॉपर्टी केलेली आहे. असं एक हां,
बाबासाहेबांनी जेव्हा बाबासाहेबांना शाळेत दाखल केले तेव्हा सकपाळ म्हणून नाही घेतलं, आंबवडेकर म्हणून गावाच्यावरून नाव दिलं होतं. पण ते आंबवडेकर अवघड वाटायचं थोडं, म्हणून केळसकूरजींनी ते एक रामजी बाबांना शाळेत बोलवून त्यांची संमती घेऊन आपण बाबा या आंबवडेकरचं आंबेडकर केलं तर चालेल का, म्हणजे उच्चाराला चांगलं वाटतंय म्हणून ते रामजी बाबांनी संमती देऊन झाले. अशा कुठच्या शिक्षकांनी त्याचं नाव दिलं असं भरपूर भ्रम आहे. लिखित आहे, काही लिखित पण आहे, पण तसा कोण ब्राह्मण नावाचा आंबेडकर नावाचा ब्राह्मण शिक्षक पण नव्हता आणि कोण नव्हता. फक्त त्या काळचे बाबासाहेबांचे शिक्षक त्यांनी रामजी बाबांची संमती घेऊन ते नाव बदलले, असा तो इतिहास आहे. एकंदरीत हरी नरके आले होते 2006ला. हरी नरकेनी ना आम्ही विचारलं, हरी नरके इतिहास तज्ञ होते, तर त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा हरी नरके बोलते असा मी बाबासाहेब जिथे जिथे शाळेत शिकले प्राथमिक त्या ठिकाणी आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी ब्राह्मण नावाचा आंबेडकर नावाचा कोण शिक्षकच नव्हता. त्या काळी आम्ही संपूर्ण रेकॉर्ड चेक केलं तेव्हा काही नव्हतं, असं त्या हरी नरकेने पण आम्हाला सांगितलेलं आहे. असं पूर्वीचं हे दापोली तालुका होता, हां दापोली, आणि नंतर मग विभाजन मंडणगड झालं, पेठ. कारण मग बऱ्याचशा बाबासाहेबांच्या इतिहासामध्ये आंबवड्याचा उल्लेख रेअरली सापडतो. मोस्टली बऱ्याचशा लोक दापोली की महू आणि दापोली, पण मूळचं खरं तर बाबासाहेब मंडणगड तालुक्यात आहेत, मंडणगडच्या आंबवड्या या गावच्या. अजून इथे आता आपले बाबासाहेबांचे सगळे वंशज या आजूबाजूला तिथे आहेत ना, बरोबर? होय, संपूर्ण आता आम्ही ही 5वी पिढी आहे आमची, ही 5वी पिढी आहे. आणि आता संपूर्ण इथे सर्व सकपाळच आहे, पूर्ण आमचं कुळ नावच सकपाळ आहे. त्यांच्या वंशमध्ये इथे काही वस्तू आहेत? सर्वच आम्ही ब्लड रिलेशनमधले का आमचा पूर्वज एकच आहे. त्याची मग अशी चुलत वंशावळ वाढलेली, असा तो संपूर्ण एकंदरीत प्रकार आहे. हे अस्थिकलश जे आहे ते आपल्या इकडे केव्हा? अस्थिकलश आमचं बुद्धविहार झालं 1963ला त्यावेळेस, आणि बाबासाहेबांचं स्मारक इथे 1979ला झालं. त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतः हे घेऊन आले. हां, आणि ही मूर्ती आहेत, ह्या आत्ता ज्या मूर्त्या आहेत त्या 1963ला आणलेल्या आहेत. बुद्धाची मूर्ती आणि बाबासाहेबांची मूर्ती. हे 1963ला इथलं बुद्धविहार झालं आणि बुद्धविहाराचं उद्घाटन भैयासाहेबांच्या हस्ते झालं. त्यावेळेस भैयासाहेबांनी स्वतः आणल्या होत्या. प्रसन्न आहे. याचं अस्थिकलश आपल्या एकाच ठिकाणी आहे की चैत्यभूमी? नाही, चैत्यभूमीला तर आहेच, नागपूरला आहे, महूला आहे. कौलारू घर नव्हतं, गवतारू घर होतं. आम्ही तो जोता बघितलेला आहे, म्हणजे खांब भीम असे उभे होते, भिंती पडलेल्या होत्या, ह्या मी पण बघितलेल्या आहेत. हे स्मारक किती साली झालं? हे 2005ला. ह्याच्या अगोदर 1979ला ते छोटं पत्र्याचं होतं, ते तोडल्यानंतर मग आम्ही बुद्धविहार इथं होतं आणि इथं स्मारक होतं, मग ते एकत्र केलं. कधीपर्यंत होतं अस्तित्वात ॲक्च्युली तसं स्मारक? ते 75-78च्या दरम्यान पडल्या स्थितीत होतं, पडझडीच्या अवस्थेत होतं. त्याच्यानंतर मग नवीन बांधलं ते. पूर्वीपासून आपली शेतीच चालायची म्हणजे त्यांच्या? हो, शेतीत आम्ही सर्व शेतीच करायचो. त्या मालवई बाबा मग शेती करायची इथं. मिलिटरीतून आल्यानंतर मग शेती, तर वारले. नंतर रामजी बाबा पण मिलिटरीत गेले. मिलिटरी गेल्यानंतर त्यांचा ध्यास काय होता की आपल्या मुलाला शिकवणं. मग आनंदराजांना 10वी मॅट्रिक झाल्यानंतर त्यांना थांबवलं, तू नोकरी कर. मग ते रेल्वेमध्ये नोकरीला होते. बाबासाहेबांचे भाऊ आनंद हे नोकरीत होते रेल्वेमध्ये. मग त्याच्यातून पैसे ते आणि रामजी बाबांची 50 रुपये पेन्शन, याच्यातून बाबासाहेबांना ते शिक्षण दिलं गेलं. त्याच्यात मुस्लिम लोक येतात. मुस्लिम लोक तर ओपडी पाय पडतात. ते वारकरी संप्रदाय तर किती इथं लोटंग असं झोपून, म्हणजे पूर्ण झोपून देतात आणि पाय पडतात. असं नाही, फक्त ह्याच्यावर झोपतात, सरळ ओपडी झोपतात आणि पाय पडतात काही लोक. म्हणजे काही असे सद्दावण आहेत.
प्रभरत्न तू साधू वरदान तू आद्य कुलभूषण तू भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्संगती शास्त्र शासनमती बुद्धी तेजा. आपल्यासोबत सुदर्शन सकपाळकरांनी खूप छान आपल्याजवळ माहिती आणि बाबासाहेबांचे अनुभव शेअर केले. तर त्यासाठी आपल्या चॅनलच्या मार्फत आणि आपल्या सगळ्यांच्या मार्फत मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो. जय भीम. जय भीम. आकाश मोजतो आम्ही, आकाश मोजतो आम्ही, भीमा तुझ्यामुळे. आकाश मोजतो आम्ही, भीमा तुझ्यामुळे. जय भीम मंडळी. आपल्या इथे आता बाबासाहेबांचे नातू सुदामराव सकपाळ आंबेडकर. तर हे पहिल्यांदा मला प्रश्न पडला, मी आता विचारलं पण की हे सकपाळ आता असतं की आंबेडकर तुमचं सगळ्यांचं झालेलं आहे, तर ते विचारायचं होतं. ह्या संदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे. सकपाळ आणि आंबेडकर. हा, म्हणजे आता मी ते पाठी वाचली तर म्हटलं त्याला याला विचारलं. बरोबर. तुझ्या परिचय आहे ते हे? हो. अच्छा. तर परिस्थिती अशी ऐकून घ्या आता. हम्म. बाबासाहेबांचा जन्म महुला झाला 14 एप्रिल 1891. हम्म. हां, सुभेदार नोकरीच्या निमित्ताने तिकडे होते महुला. हम्म. बरोबर. बाबासाहेबांचा जन्म 1891 14 एप्रिलला झाला हो. महूच्या छावणीत. बरोबर. महू म्हणजे MHOW, ओके. मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर. हम्म. मिलिटरी हेडक्वार्टर्स ब्रिटिशांचं तिथे स्थळ होतं. बरोबर. 1894ला हम्म. सुभेदार सेवानिवृत्त झाले हम्म. बरोबर. आणि समुद्रमार्ग येण्यासाठी दापोली बरी पडायची. हम्म. पूर्वीचा हा देखील दापोली तालुका, बरोबर. नंतर मंडणगड झालं. हम्म. तर 1894ला सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर बाबासाहेबांचं वय 4 वर्षाचं होतं, कारण 91चं बाबासाहेब. बरोबर. आता कॅम्प दापोलीला आल्याच्या नंतर तिथे ब्रिटिशांनी त्याला तिथे घर बांधायला जागा दिली. सेवानिवृत्त सर्व लोकांची मिलिटरीच्या. हम्म. तिथं घर अजून आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. ते आणि इथलं सेम होतं. हम्म. 4 पाकी, ओटा आणि पडवी असं होतं ते. हम्म. हम्म. आणि बाबासाहेबांची आई सुभेदार 7 माणसांचा उदरनिर्वाह 50 रुपयाच्या पेन्शनमध्ये कसा होणार हम्म. हा प्रश्न पडला सुभेदारांना. म्हणून सुभेदारांनी 2-3 ठिकाणी अर्ज केले नोकरीसाठी. हम्म. सातारावरून कॉल आला एक दापोलीला. हम्म. PWD खात्याची नगर परिषदेची तलाव बांधायची कामं सुरू आहेत, तुम्ही आलात, मजुरांचे पगार वाटण्याचं काम देऊ. अच्छा. परत बिराड उचललं. हम्म. सातारला सदर बाजारमध्ये स्थायिक झाले. हम्म. स्थायिक झालं. परंतु 96च्या दरम्यान त्या मातेला 14 मुलं झाल्यामुळं तिला मातेसोडाचा विकार होता, भीमाईला. हम्म. एकदा डोकं दुखायला लागलं, तात्पुरता इलाज व्हायचा, मग ती भिंतीवर डोकं आपटायची. हम्म. तिथं निधन झालं. तिथे समाधी आहे. तिथं सदर बाजारमध्ये भीमाईची समाधी आहे. आहे म्हणजे आज सुद्धा आहे तिथे. हां, हम्म. तिथं बरेचसे लोक आहे. जेव्हा बाबासाहेब 5वी ते 9वी पर्यंत हे घर जेव्हा चांगलं होतं दुरुस्त, तेव्हा सुभेदार घेऊन यायचे. उन्हाळी 2 महिने सुट्टीत पडल्यावर घेऊन यायचे. येण्याचा मार्ग मुंबई दाभोळ बंदर, हम्म. बैलगाडीने कॅम्प दापोली. हम्म. तिथं राहिल्यावर चला आता आपल्या गावी जाऊया. हम्म. मग फक्त पायवाट होती दापोली आंबडवे, हम्म. 61 किलोमीटर. 61 किलोमीटर पायवाटेने मुलांना घेऊन 1 दिवसात कोण चालू शकत नाही. बरोबर. त्या पालवणी या ठिकाणी वस्तीला घालायचे. दुसऱ्या दिवशी यायचे. 2 महिने झालं, पण शेवटचे बाबासाहेब आले हम्म. 9वीला असताना.
2 नंबर बंधू तुम्हाला कुठंच वाचायला मिळणार नाही. कारण बाळाराम हम्म. आनंद आणि भीमराव, हम्म. बाळारामचं लग्न सुभेदाराने मुंबईला केलं. 2 नंबर भाऊ आनंद हम्म. त्याचं लग्न सुभेदाराने ह्या घरात केलं. त्याचे साक्षीदार आमचे आई वडील. हम्म. येण्याचा मार्ग हाच आले. म्हाडच्या पायथ्याजवळ गोमेंडी गाव आहे. हम्म. त्यांचं आडनाव साळवे. साळवे. हा. हा, आनंदची पत्नी मुकुंदची आई लक्ष्मी हम्म. ती नमस्त केलेली होती. सगळी मंडळी इकडं आले. आमचे आई वडील, आमचे चुलते काका सांगायचे की नेहमी बाबासाहेबांच्या हातात भूक असायचं. हम्म. आता नवनीत सर्व विषयांचं आहे ना, तेव्हा तरखडकर होतं सर्व विषयांचं गाईड. हम्म. ज्या दिवस नवरा लग्नाला निघायचा ना, हम्म. त्या दिवस पहाटे 6 वाजता आंघोळ करून साधे कपडे घालून, आता देवळ आहे, खाली देवळ आहे, 20 मिनिटं लागतात जंगलामध्ये आहे. हम्म. तिथे माकडाने मुखवटे ते पाषाणावरचे उडवले होते ते ठेवले आणि झाडून निगडीच्या पाल्याने ते गाईड वाचायला बसले. देवीच्या देवळात विद्येची आराधना. सगळ्यांना लोक तयार झाले, लग्नाचा नवरा तयार झाला, सगळं वराड तयार, बरोबर. शोधाशोध झाली. भिवा कुठं आहे? हम्म. सुभेदार पण बोला, तो बोलला, मला पण बोलला, जा त्याला शोधा. 1-2 लोक पाठवले खाली. हम्म. इथं 2च जमाती असल्यामुळे पार्वती कासरूम कुणबी समाजाची बाई 50 वर्षाचं वय, ती लाकडं आणायला गेली होती. हम्म. ती मोळी घेऊन येताना अर्ध्याच भेटली. तिला विचारलं की सुभेदारांचा मुलगा दिसला. अरे बाबा, तिथं कोणतरी वाचतोय. बाबा सर, तुझ्यामुळे भावाच्या लग्नाचा करवली वराडा जाणार, तर तुझ्यामुळे सगळं वराड थांबलंय. परत आले, हातपाय धुले, दुसरे कपडे बदलले. हा डोंगर आहे तो बघा, त्या डोंगरा इथून चालत गेली वरात 50-60 लोकांची. तिथं असवले, पंधेरी, म्हाडच्या पायथ्याजवळ गोमेंडी. लग्न लागलं. डोंगर असल्यामुळे 1 दिवसात वरात परत आले नाही. दुसऱ्या दिवशी वरात परत आली. 2 दिवस 4 दिवस राहिले. वधूवर कुटुंबाची माणसं इथून चालत कॅम्प दाखवली. तिथून बैलगाडीने दाभोळ बंदर आणि तिथून बोटीने मुंबईला. तेव्हा टांगे असायचे इथे. BIT 4 नंबर 1, खोली नंबर 50-51. पण MA PhD DSc LLD DLIT आणि बॅरिस्टर झाल्याच्या नंतर शाहू छत्रपती कोल्हापूरच्या राजांना माहिती पडली, कोणतरी एक तरुण बॅरिस्टर होऊन आलं, जा त्याला शोधून काढा. कोल्हापूरवरून माणसं त्यांनी पाठवले शाहू छत्रपतीने. त्या लोकांनी बघितलं, माहिती काढली आणि शाहू छत्रपतीला माहिती दिली. शाहू छत्रपती आपले बॉडीगार्ड घेऊन आले आणि ते शेडचं होतं ना ते ऑफिस. बाबासाहेब घाम आला, गरम झाला म्हणतो सदरा काढून ठेवला. कुणीतरी तुमच्यासारख्या सांगाल, बाबासाहेब कोल्हापूरचे रावाचे शाहू छत्रपती तुम्हाला भेटा. हां, शर्ट घालेपर्यंत ते पुढ्यात उभे. शर्ट घातलं, बॅरिस्टर आंबेडकर आपणच का म्हणलं, हो. आपण कुठून आलात? आम्ही कोल्हापूरचे राजे शाहू छत्रपती. हो राजे, इथपर्यंत येण्याची गरज नव्हती, मला बोललो असतो, मी आलो असतो. आम्ही परंपरेचे राजे, तुम्ही ज्ञानाचे राजे, म्हणून तुमच्यापर्यंत आम्हाला यावं लागलं. चहा पाणी झाला. परत 2 वर्षांनी बाबासाहेब गेले 1920ला. पन्हाळगडाच्या पायथ्याजवळ 1 एकर 9 गुंठे जागा दिलेली आहे. बाबासाहेब बोलतो, कशाला? या बंगल्यामध्ये तुमच्या आमच्या गाठी भेटी होतील. मला जराबळ वेळ नाही, माझ्या समाजाची दुःख जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी मला प्रेस काढायचा आहे. माझ्याकडे पैसा नाही. तेव्हा ज्यांनी काय जी रक्कम दिली त्याच्यामध्ये मूक नाईक वर्तमानपत्र बाबासाहेबांनी सुरू केलं. सिलेंडर मशीन अजून बाबासाहेबांच्या प्रबुद्ध भारत प्रेसमध्ये सॅम्पल ठेवलेली आहे. बोला पुढचं. तुमचा कधी संपर्क किंवा नाही. जेव्हा 14 ऑक्टोबर 6 नंबरला निधन झालं ना, तिथे लोक रडत राहिले, जाण्याचा मार्ग नव्हता. तिथे ST पण नव्हती, काय नाही. ते सिव्हलला 2 दिवस चालायला लागायचं, बोटीने जायला लागायचं. तेव्हा इथंच रडत राहिले. शासनाने, सेंट्रल गव्हर्नमेंट, महाराष्ट्र शासनाने ST आणि रेल्वे सोडलेलं होतं बाबासाहेबांच्या परत यात्रेला. तर इथल्या लोकांना जाता जे मुंबईचे होते. तर आज आपण
बाबांकडून खूप छान माहिती आणि बाबासाहेबांच्या आयुष्यावर खूप छान माहिती त्यांच्याकडून आपण ऐकली. त्यांनी खूप आपल्याला छान माहिती दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि पुढील आमच्या भविष्यासाठी त्यांच्याकडून आशीर्वादसुद्धा मागतो. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी आंबडवे या ठिकाणी आलो आहोत आणि आज आपण इथे आल्या असताना आपल्याला इथे काही त्यांचे अनुभवही भेटलेले आहेत, तर त्यांच्याकडून आपण थोडासा त्यांचा इथला अनुभव जाणून घेऊया. तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं? चांगलं वाटलं इथं आलं तर. आणि हे बाबासाहेबांचं मूळ गाव तर आम्ही चंद्रपूरवरून आलो आहे. चंद्रपूर म्हणजे मी चंद्रपूरचा, माझी वाईफ गडचिरोलीची आहे. तिथून आम्ही आलो आहे आणि माहीत पडलं की इथे मूळ गाव, तर म्हणून आम्ही इथे भेट दिली आणि आलो तर मन प्रसन्न झालं आणि फार चांगलं वातावरण आहे इथे. अजून कोकणामध्ये येऊन कसं वाटलं? कोकण जरा चांगलं आहे, बरं आहे. शांत आहे, निसर्गरम्य आहे आणि मन नेहमी प्रसन्नच होतं कोकणाला बघून. इथे येऊन तुम्ही काय गोष्ट सोबत घेऊन जा इथची आठवण आणि इथली एक स्फूर्ती, हां, बाबासाहेबांची स्फूर्ती. बाबासाहेब. Yes. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. चला, नवोदय, जय भीम. आम्ही मूळचे गडचिरोलीहून आलो तिथे. तर हा आमचा प्रवासाचा पहिला टप्पा होता, आजचा पहिला दिवस होता. तर सर्वात आम्ही म्हणजे आमच्याकडे कोणीही कोकण म्हणालं की काही समजतात की नाही सगळे तिकडे बीचेस आहेत, हे आहेत, ते आहेत. पण आम्ही सर्वप्रथम आमचा पहिला टप्पा बाबासाहेबांच्या मतलब जेवढे काही त्यांचे मूळचे प्लेस होते, मूळचे गावं, जसं की हे प्लेस आपण स्फूर्ती प्लेस म्हणून आपण जाणतो याला. तर म्हणजे जे एकदम जे रूट आहे आपलं, बाबासाहेबांचं जे रूट आहे, रूट कुठून तयार झालेलं, हे एकदम मूळचं गाव होतं. म्हणून आम्ही याच्या आधी महाडला व्हिजिट केली होती. महाडहून आम्हाला कळालेलं की त्यांचं जे मूळ गाव आहे, जे मतलब आंबेवाडेकरांचा जो मूळ उगम झालेला, त्या उगमस्थानाला आपण भेट दिली पाहिजे. नंतरच मग बाकीची सगळी प्लेसेस आपल्याला सुद्धा कव्हर करता येतील. म्हणून आम्ही या प्लेसला सर्वप्रथम व्हिजिट केलेली. आणि याच्यानंतर मग नवाबाईंचा इतिहाससुद्धा जाणून घेऊ. त्यासाठी आपण वानस गावालासुद्धा जाणार, वनम समथिंग, येस. तर असंच आम्ही कंप्लीट आधी जे आपला मातीशी जोडलेला, म्हणजे जो आपल्या रक्ताला जोडलेला जो प्रवास आहे, तो प्रवास आधी कवर करू. नंतर मग बीचेस ते नंतरचं नेक्स्ट स्टेज आहे आमची, तो सेकंड स्टेज राहील. तर सगळ्यात आधी फर्स्ट टप्पा आम्ही बाबासाहेबांच्या नावाचा सगळी प्लेसेस कवर करणार आहोत. थँक्यू. खूप बरं वाटलं यांच्याशी बोलून. आणि मी सगळ्यांना आवाहन करेन की बाबासाहेबांच्या मूळ गावी प्रत्येकाने आलं पाहिजे, इथून मानवंदना दिली पाहिजे बाबासाहेबांना आणि एक स्फूर्ती घेऊन, पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन इथून निघालं पाहिजे आणि आपल्या आयुष्यात मोठमोठे पल्ले गाठत राहिले पाहिजे. सो भेटूया. जय भीम. हे होतं बाबासाहेबांचं कोकणातील मूळ गाव. आणि आपल्या सर्वांना कदाचित माहिती नसेल, पण बाबासाहेब हे एक कोकणी होते. कोकणामध्ये त्यांचं वास्तव्यसुद्धा झालेलं आहे आणि बाबासाहेबांसोबतच आपल्या कोकणामध्ये खूप सारे रत्न होऊन गेलेले आहेत. तर छान वाटलं तिथे येऊन, नवीन स्फूर्ती भेटली, नवीन काहीतरी जोमाने करण्याची आयुष्यात, की कष्टातून मार्ग काढत कसं पुढचं आयुष्य आपल्याला सम्यक मार्गाने पुढे नेता येईल याची एक स्फूर्ती भेटली, एक मोटिवेशन भेटलं. आणि मीच नाही तर आयुष्यही ॲग्री करेल. पदादा होता, मी होतो, म्हणजे दादा होता माझा, तसेच आयुष होतो. आम्हाला तिघा नाही इथून येऊन एक पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह वाईब्स फील झाल्या एक गोष्टी. आणि बरेचसे असे काही अनुभव होते जे आपल्याला पुस्तकात मेन्शन नसतात, जे इथले लोकल लोकांना, त्यांच्या वंशावळातील किंवा वंशातील लोकांना माहिती असतात. सो त्याही आपल्याला इथे कळाल्या. ओव्हरऑल छान होता अनुभव. पॉझिटिव्हिटी घेऊन आम्ही आता इथून बाहेर पडतो आहे. तर मी तर सगळ्यांना आव्हान करेन की भरपूर लोकांनी, सगळ्या समाजातील लोकांनी यावं, इथून एक स्फूर्ती घेऊन जावं. हाच एक आमचा छोटासा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न. सो वी होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. शेअर जास्त करा, कारण लोकांना माहिती पडलं असेल किंवा माहिती पडायला पाहिजे या महान मानवाबद्दल. सो येस,
विल मीट नेक्स्ट टाइम. टेक केअर. बाय. हा प्रवास इथे संपत नाही, कारण बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांची ज्योत आजही आपल्या वाटा उजळत राहते. समता, स्वातंत्र्य आणि न्याय हे केवळ शब्द नाहीत, ते त्यांच्या आयुष्याचं सत्य आणि आपल्या भविष्याची दिशा आहे. या पवित्र स्मृतींना वंदन करून आपण नवीन प्रेरणा घेऊन परत जाऊया. हा व्लॉग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान प्रवासाला, त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या योगदानाला मनपूर्वक कृतज्ञ श्रद्धांजली आहे. व्लॉग एक्सप्लोरेशन पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाबासाहेबांचे विचार जपून ठेवा आणि पुढे चालत राहा. जय भीम.